नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात बालसंवाद, मुलांच्या जगातला प्रवास. आजचा आपला विषय आहे आजच्या मुलांचे भविष्य आणि मोबाईलचा प्रभाव. आज आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे आपल्याला सांगतील मोबाईलने त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम केला आहे. हॅलो मुलांनो. हॅलो सर. हॅलो सर. आजच्या या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू सर. आज आपण एका विषयावरती बोलणार आहात, त्यावर तुमचे मला उत्तरं हवे आहेत. मनापासून द्या. हो सर. ओके, तर चला तर सुरुवात करूया. हो. बाळा, तुमचं नाव? माझं नाव समायरा. माझं नाव दिना. तुमचं नाव? माझं नाव आयन. माझं नाव इरम. माझं नाव सुफियान. ओके ओके, खूप छान. आजचा आपला विषय आहे मुलांचे भविष्य आणि मोबाईलचा प्रभाव. तर मी काही प्रश्न विचारेल, त्याचे तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. तर सुरू करूया. मोबाईल वापरण्याची तुमची आवड कशी आहे? मला चित्र काढायला खूप आवडतो. मला अभ्यास करण्यासाठी. तुला बा? मला गेम खेळण्यासाठी. मोबाईलची आवड कशी आहे तुला? मी ऑनलाईन अभ्यास आणि व्हिडिओ बघण्यास वापर करतो. ओके, छान. दुसरा प्रश्न विचारू? पुढचा प्रश्न आपला आहे, मोबाईलचा योग्य वापर कसा करता येईल? मी पप्पा सांगते तेवढंच मोबाईल वापरते. ओके, छान. आता अभ्यासासाठी. ओके, छान. मी कमी वेळासाठी गेम खेळतो. ओके मी खूप कधी वापरते. ओके, छान. बाळा, तू? मी ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईल कधी कधी वापरतो. ओके, छान. पुढचा प्रश्न, मोबाईलातनं ज्ञान मिळतं की पुस्तकातनं? पुस्तकातनं. मोबाईल. पुस्तकातनं. छान. अति मोबाईल वापरल्यामुळे डोक्यावरती किंवा डोळ्यांवरती ताण पडतो का? जास्त नाही, खूप जास्त पडतो. हो, पडतो. हो. मला कधी कधी वेळ पडतो. हो. हो. संपूर्ण दिवस जर तुम्हाला मोबाईल दिला तर तुम्ही किती वेळा मोबाईल बघणार? 1 तास. 1-2 मिनिटं. 1-2 तास. 1 तास. अर्धा तास. अर्धा तास. ओके, छान. लहान मुलांनी मोबाईल बघावं की नाही बघावं, तुम्हाला काय वाटतं बा? लहान मुलांनी फक्त कमी मोबाईल वापरायचं, का बरं त्यांच्या आईजला इफेक्ट होतं आणि स्टडीवरती परिणाम होतो. ओके, छान बेटा. तर तुम्ही नाही बघणार ना मोबाईल? नो. ओके. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही अभ्यास करतात, तर ऑनलाईन अभ्यासमध्ये आणि पुस्तकी अभ्यासमध्ये काय फरक आहे? ऑनलाईन अभ्यास केला तर डोळ्यांना त्रास होतो, पुस्तकांमधून केलं तर त्रास होत नाही. छान. ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मोबाईलचा यूज होतो, पण मुलं अभ्यास न करता गेम किंवा व्हिडिओज बघतात. हे कितपत योग्य आहे? अतिशय चुकीचं आहे, असं नाही केलं गेलं पाहिजे. तुम्ही वापर कमी करणार? हो. ओके, छान. मुलांशी संवाद साधल्यावर खूप आनंद झाला. नक्कीच आम्हाला खात्री आहे की तुम्ही सर्व इथं आले याच्यानंतर मोबाईलचा वापर 100% कमी करणार. हो. पुस्तकांवरती लक्ष देणार. अभ्यासावरती लक्ष देणार. घरी गेल्यावर आपल्या लहान भावांना सांगणार की मोबाईल कमी वापरा. कार्यक्रम कसा वाटला? खूप छान. इथं आल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. भविष्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. आजच्या बालसंवाद कार्यक्रमातून आपण जाणून घेतले की मोबाईल हा केवळ खेळायचं साधन नाही, तर ज्ञान, शिक्षण आणि प्रगतीचा मार्ग आहे. पण त्याचा योग्य वापर न केल्यास भविष्य खराब होऊ शकतं. चला, आपण सगळे मिळून ठरवूया, मोबाईल आपल्या हातात असावा, आयुष्यावर नाही. ज्ञानासाठी मोबाईल वापरूया, व्यसनासाठी नाही. भेटूया पुढच्या भागात नवीन विषय आणि नवीन विचारांसह. तोपर्यंत ऐकत राहा, विचार करत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.